मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1,32,10,000 रुपयाचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता। त्या अंतर्गत मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा पाठीमागे मार्च एप्रिलमध्ये वाटप सुद्धा झालेला होता, परंतु अद्यापही जिल्ह्यातील बरेच शेतकरी हे दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते आणि काही शेतकरी पहिल्या टप्प्यातील पीक विम्याच्या देखील प्रतीक्षेत होते। तर त्या जिल्ह्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। त्या अंतर्गत आता शेतकरी किती पात्र ठरणार आहेत, त्यानंतर मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, स्वागत आहे तुमचं कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बॅकग्राऊंड वाईजला इग्नोर करा। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर मित्रांनो, आपण आज या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत। तो जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा। तर रायगड जिल्ह्यातील खरीप 2024 मधील विम्यासाठी जवळपास बरेच शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले होते। तर जवळपास 40,347 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता खरीप हंगाम 2024 मध्ये। तर त्या अंतर्गत मित्रांनो 1,820 शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले होते। बॅकग्राऊंड व्हाईसला इग्नोर मारा। तर त्यानंतर मित्रांनो 1,32,10,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला। परंतु मित्रांनो, जे 1,820 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले होते, कितीपैकी 40,347 शेतकऱ्यांपैकी तर 1,800 शेतकरी जे पात्र ठरवण्यात आलेले होते, तर त्या अंतर्गत जवळपास बघायचं झालं तर 648 शेतकऱ्यांना 43 लाख रुपये वाटप करण्यात आलेले होते। तर उर्वरित बघायचं झालं तर जे शेतकरी आहेत 1,172 शेतकरी, तर त्यांना पीक विम्याची अद्यापही प्रतीक्षा लागलेली आहे। तर त्या अंतर्गत 88 लाख रुपये हे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सध्या मंजूर आहेत। तर 88 लाख रुपये हे 1,172 शेतकऱ्यांना वाटप होणार आहेत आणि त्या अंतर्गत चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। तर भात पिकासाठी 51,000 रुपये जे रक्कम ठरवण्यात आलेली होती, त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता आणि काही शेतकऱ्यांनी नाचणी पिकासाठी पीक विमा काढलेला होता। तर त्या अंतर्गत या शेतकऱ्यांना आता हा पीक विमा जवळपास 88 लाख रुपयांचा पीक विमा, आता रायगड जिल्ह्यातील बरेच शेतकरी पीक विम्याला वाटत होते त्यांना किंवा आम्हाला पीक विमा मिळणार नाही, परंतु 1,177 शेतकरी जे आहेत 1,172 त्यांना आता पीक विमा मिळणार आहे। तर आता राज्य शासनाचा विमा हप्ता मंजूर झालेला आहे, GR देखील निघालेला आहे। लगेच कंपन्यांकडे विमा जे निधी आहे मंजूर झाल्यानंतर वितरित झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा रक्कम वितरित होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।